या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिल्याच प्रेझेंटेशनच्या पेजवर बघू शकता, वस्त्र उद्योगातील एक मराठी पाऊल आहे आपलं. त्याचबरोबर प्रत्युष रिटेल प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे आणि त्यामध्ये तुमचं यशच हे आपल्या आमचा कथेचं पहिलं पान आहे. म्हणजे पूर्णपणे हा बिझनेस जो आहे तो आपल्यासाठी क्रिएट केलेला आहे. सर्वसाधारण महिलांनी हा बिझनेस केला पाहिजे आणि इन्कम घेतलं पाहिजे यासाठी हा क्रिएट केलेला आहे. सो याचे याला तयार करणारे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते आहेत रिस्पेक्टेड मिस्टर राहुल बिरादर सर आहेत, जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि सीईओ आणि फाउंडर सुद्धा आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे. त्यांचं जर शिक्षण बघितलं तर डिप्लोमा इन इंजिनियर आहेत, पण बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये त्यांनी 13 वर्षाचा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज त्यांच्या मिसेस आहेत, मिसेस कीर्ती बिराजदार मॅम, ज्या फाउंडर आणि सीईओ आहेत. यांनी सुद्धा खूप त्यांचं पण एक कॉर्पोरेटिंग क्षेत्रामध्ये जॉब झालेला आहे, पण त्यांनी विचार केला की आपण सर्वसाधारण महिलांसाठी पण काहीतरी इन्कम निर्माण करू शकतो. सो त्यासाठी त्यांनी या प्रत्युष रिटेल प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केलेली आहे. आपल्या ऑर्गनायझेशनला सुरुवात होऊन जवळपास 2.5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. सो या ठिकाणी जवळपास 35 ते 36,000 महिला या ठिकाणी इन्कम घेत आहेत छान प्रकारे. सो थँक्यू सो मच म्हणेल मी राहुल सर आणि कीर्ती मॅम यांना, कारण खूप छान प्लॅटफॉर्म आमच्यासाठी क्रिएट करून दिलात. नेक्स्ट आहे ज्वेलरी पार्टनर. आपले जे ज्वेलरी पार्टनर आहेत ते आहेत रिस्पेक्टेड राजेश पाटील सर, जे प्रत्युष आर्ट ज्वेलरीचे ओनर आहेत आणि त्यांच्याच मिसेस आहेत मिसेस समिधा पाटील मॅम, ज्या प्रत्युष आर्ट ज्वेलरीच्या त्या पण ओनर आहेत. सो यांनी सुद्धा आज बघितलं तर ज्वेलरी खूप जे आपलं सोनं आहे ते खूप महाग झालेलं आहे, पण त्यालाच तोडगा म्हणून या ठिकाणी 1 ग्राम ज्वेलरी त्यांनी आणलेली आहे, जी की आपल्यासाठी वेअर करण्यासाठी सुद्धा आहे आणि रिसेलिंगसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे. सो या ठिकाणी राजेश सरांना आणि समिता पाटील मॅम यांना सुद्धा मी थँक्यू सो मच म्हणेल, कारण आम्हाला त्यामार्फत खूप छान इन्कम भेटत आहे. नेक्स्ट आहे प्रत्युषच का. आज सगळेजण एकदा असाल तर चॅट बॉक्स मध्ये 1 टाइप करायचं आहे. येस. सो या ठिकाणी प्रत्युषच का, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्युष का करायचं, कारण बघा तुमच्या आता जवळपास 1000 प्लस या ठिकाणी जॉईन झालेले आहेत लेडीज वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मधून. जर मला एवढ्या सगळ्यांना जर ऑफलाईन जाऊन सांगायचं असतं किंवा ऑफलाईन बोलवायचं असतं ही अपॉर्च्युनिटी सांगण्यासाठी, तर मला किती दिवस लागले असते. आज जवळपास मी 2 ते 3 महिने मला आरामात लागले असते प्रत्येकाला ती इन्फॉर्मेशन द्यायला किंवा तुमच्या घरातली कामं आवरून तुम्ही माझ्या जवळ यायला. ह्या सगळ्या गोष्टीला खूप कालावधी किंवा खूप वेळ गेला असता. पण आज आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला की झूमची एक तुम्हाला लिंक आली, त्याच्याद्वारे तुम्ही आज इन्फॉर्मेशन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात. म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झालेला आहात. यासाठी तुम्हाला कुठे घराच्या बाहेर यायची गरज पडली का? अजिबात नाही. तर प्रत्युष काय करतंय, याच टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी इन्कम कसं घ्यायचं हे सांगतंय. त्याचबरोबर इन्कम घ्यायचं कसं, इन्कम करायचं कसं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. त्याचबरोबर जर बघितलं आपण, समजा मी तर एक प्रश्न विचारेल तुम्हाला, तुम्ही सगळ्यात अगोदर जेव्हा उठता त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुमच्या हातात काय असतं किंवा झोपताना सगळ्यात शेवटी तुम्ही काय बघून झोपता? सगळेजण मोबाईल बघता, बरोबर आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक गोष्ट जर मोबाईलवरून होत असेल, जसं की आता समजा बँकिंगचे कामं असतील, अगोदर काय होतं, आपल्याला जर पैसे पाठवायचे असतील किंवा काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागत होतं, स्लिप लिहावं लागत होती आणि ती जाऊन बँकेमध्ये लाईनला थांबावं लागत होतं आणि ते पैसे काढणं किंवा ट्रान्सफर करणं काम करत होतो. आता गरज आहे का हो त्या गोष्टीची? आज काय होतंय, गुगल पे आणि फोन पे द्वारे आपण एकमेकांना पैसे पाठवू शकतो. त्याचबरोबर जर कॅल्क्युलेटर सुद्धा बघितलं, आपल्याकडे अगोदर एकतरी घरामध्ये कॅल्क्युलेटर राहायचं, पण आज आहे का हो? कारण मोबाईलमध्येच तो कॅल्क्युलेटरचा ऑप्शन आलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये टॉर्च असायची, पण आज गरज आहे का टॉर्चची? कारण मोबाईलमध्येच ऑप्शन आलेला आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण मोबाईलवरून करू शकत असाल, तर पैसे कमवायचं का नाही? त्यासाठी प्रत्युषने एक पैसे कमवण्याची एक संधी तुमच्यापर्यंत आणून ठेवलेली आहे. म्हणजे आपण एक टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी इन्कम घेणार आहोत. विजनरी मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी आहे आणि बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट सुद्धा आहेत आणि बेस्ट सर्व्हिस सुद्धा आहे. आपण काय बघतो, एखादी गोष्ट जर करत असेल तर सगळं काही व्यवस्थित आहे का, बेस्ट आहे का, या सगळ्या गोष्टी बघतो आणि आपल्याला काही त्रास होणार नाही का त्यामध्ये, हे सुद्धा बघतो.
जे की सगळ्या गोष्टी प्रत्युषने तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. एकतर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी दिलेली आहे आणि आपले प्रोडक्ट जे आहेत ते बेस्ट आहेत आणि सर्व्हिस सुद्धा आपली बेस्ट आहे. तर त्यामुळे आपल्याला मी आणखीन भरपूर कारणं सांगू शकते, पण या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगेल की प्रत्युष करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती टेक्नॉलॉजीवर निघालेली आहे आणि काळासोबत चालणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. सो तुम्हाला जर काळासोबत चालायचं असेल तर नक्की प्रत्युषला चॉईस करा. येस. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिजन आहे. बघा प्रत्येकाचे व्हिजन माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी करतो, बरोबर आहे की नाही? त्यांचं व्हिजन काय आहे, मिशन काय आहे हे आपण पाहतो. हो की नाही? म्हणजे आपण जर समजा एक आपल्या मुलाच्या समोर इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर व्हायचंय, हे जर मिशन नाही ठेवलं, तर त्या मार्गाने त्यांना अभ्यास करणार नाही किंवा त्या मार्गाला आपण पाठवणार पण नाही. जर आपण समजा इंजिनिअरिंगचं शिक्षण द्यायचं असेल, तर इंजिनिअरिंगच्याच कॉलेजमध्ये त्याला घालावं लागेल. हो की नाही? म्हणजे ते आपण विजन ठरवतो आणि तो क्लिअर करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्युषचे जे विजन आहेत ते एकदम क्लिअर आहेत. सर्वसामान्य परिवारांना एक स्वतःचं इन्कम निर्माण करून जगण्यास मदत करणे. येस. त्याचबरोबर एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण भारतामध्ये एक प्रत्युषची कम्युनिटी तयार करणे. एकदम सोपं विजन आहे आणि ते आपण खूप छान प्रकारे पार पाडत आहोत. नेक्स्ट आहे मिशन आहे आपल्याकडे. थेट विक्री टू ग्राहक ही संकल्पना आहे. जर बघितलं प्रत्युषचं मिशन तर 2030 पर्यंत त्यांना 1,00,000 परिवारापर्यंत प्रत्युषच्या माध्यमातून महिना कमीत कमी 10,000 उत्पन्न घेत असतील असे परिवार तयार करायचे आहेत. तर आज जर बघितलं तर 2026च चालू आहे. आज आपल्याकडे जवळपास 36,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून महिना 10,000 रुपये इन्कम घेत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपलं जे मिशन आहे ते कम्प्लीट होत आलेलं आहे. त्याचबरोबर 2030 पर्यंत भारतामध्ये 300 प्लस स्टोअर असतील, जिथून 50,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. पण आज जर बघितलं तर 2026च चालू आहे. पण आज आपल्याकडे जवळपास 100 प्लस स्टोअर आज आपल्याकडे इथं वर्क करत आहेत. माझ्या डिस्ट्रीब्युटरला मी इथं सांगेल की आपले स्टोअर कुठे कुठे आहेत तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, जेणेकरून जे नवीन गेस्ट आहेत त्यांना माहिती होईल की आपले स्टोअर कुठे कुठे आहेत ते. लातूर असेल, उदगीर असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपले शॉप आहेत. सो तुम्ही तिथूनही छान प्रकारे बिझनेस रन करू शकता. नेक्स्ट आहे कंपनीचे सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही बघा विचार करता आम्हाला व्यवस्थित बिझनेस समजतोय किंवा आम्हाला करण्याची इच्छा आहे, पण घरचे नाही म्हणतायत किंवा मिस्टर नाही म्हणतायत. का नाही म्हणतात तर फ्रॉड असतं, असं काही नसतं. जर असं वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जे की आपल्या ऑर्गनायझेशन प्रत्युष ऑर्गनायझेशनचे सर्टिफिकेट आहेत. टॅन सर्टिफिकेट असेल, जीएसटी सर्टिफिकेट असेल किंवा इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट असेल. हे इथं हे प्रूफ करून दाखवतं की आपली जी ऑर्गनायझेशन आहे ती पूर्णपणे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सेफ आहात. हा स्क्रीनशॉट दाखवल्यानंतर तुमचे मिस्टर कधीही बिझनेस करण्यासाठी नाही म्हणणार नाही. येस. समजते सगळ्यांना? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या प्रत्युष मध्ये 9 प्रोडक्ट आहेत सध्या. साडी आहे, कुर्ती आहे, ज्वेलरी आहे, रेडीमेड ब्लाउज आहे, गाऊन आहे, नाईट ड्रेस आहे, पर्स आहे, खण ड्रेस आहे आणि सॅनिटरी पॅड आहेत. प्रत्येकाचा यूज वेगवेगळ्या पद्धतीने होतो या ठिकाणी. म्हणजे लेडीजच्या आयुष्यामध्ये साडी ही हा प्रोडक्ट कधीही न आवडणारी वस्तू नाहीये, बरोबर आहे की नाही? जसं की न लागणारी वस्तू आहे का साडी? प्रत्येक वेळेस आपल्याला साडी लागते. आपण जरी मॉडर्न असो, जरी आपण ड्रेस वेअर करत असो, पण वेगवेगळ्या ओकेजनला जसं की दिवाळी असेल किंवा लग्न असेल किंवा काही कुठलेही फंक्शन असतील तर आपण साडी वेअर करूनच जातो. बरोबर आहे? असं साडी हा प्रत्येक लेडीजला लागणारी वस्तू आहे जी की आपण छान प्रकारे याच्यामध्ये बिझनेस करू शकतो. आज कुर्ती असेल किंवा ज्वेलरी असेल, कारण आपण जर साडी वेअर करून जातोय तर त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी आपल्याला लागते. कारण आज सर्वसामान्य महिलांना सोनं घेणं हे पॉसिबल नाहीये, पण 1 ग्रॅम ज्वेलरी आपण वापरू शकतो. बरोबर आहे? सो यानंतर आहे रेडीमेड ब्लाउज, जे की आता सध्या आपल्याला प्रत्येक साडीवरती मॅचिंग ब्लाउज लागतं किंवा वर्कचं ब्लाउज लागतं. सो त्या ठिकाणी रेडीमेड ब्लाउजचा सुद्धा आपल्याला यूज छान प्रकारे होऊ शकतो. गाऊन असेल, नाईट ड्रेस असेल, त्याचबरोबर पर्स असेल, साडीवर मॅचिंग आपण पर्स सुद्धा घेत असतो. त्याचबरोबर आता सन ड्रेस असेल, सन ड्रेसचा जर यूज बघितला आपण तर आता आषाढी एकादशी आलेलीच आहे. तर आपण
त्यावेळेस खण ड्रेसेसचा मुलींना वेअर करतो आपल्या. त्याचबरोबर सॅनिटरी पॅड असतील. सॅनिटरी पॅडचा तर एवढा छान रिझल्ट आहे की प्रत्येक महिलेचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे की मासिक पाळीबद्दल असेल किंवा ओटीपोटात दुखणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप छान प्रकारे रिझल्ट आहे सॅनिटरी पॅडचा. सो नक्की तुम्ही याच्यामध्ये सुद्धा छान प्रकारे रिसेलिंग करू शकता आणि बिझनेस करू शकता. हे झालं मी आतापर्यंत तुम्हाला प्रत्युष मध्ये काय आहे, कसं आहे, प्रत्युष गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. राईट. सो आय होप सगळ्यांना समजलं असेल. इथून पुढे मला फक्त तुमचे 10 मिनिट द्यायचे आहेत, जे की इथून पुढे तुम्हाला बिझनेस मध्ये इन्कम कसं घ्यायचं आहे किंवा बिझनेस कसा करायचा आहे हे सांगणार आहे. सो रेडी असाल तर एकदा टू टाईप करायचं आहे. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टू टाईप करू शकता जर तुम्हाला इन्कम कसं घ्यायचं आहे किंवा वर्क कसं करायचंय हे समजून घेण्यासाठी. येस. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मल्टिपल इन्कम सोर्स आहेत आपल्या प्रत्युष मध्ये. सो या ठिकाणी डायरेक्ट फॅक्टरी टू कस्टमर आहे आणि ऑनलाईन इन्कम कसं घ्यायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला. सो ऑनलाईन इन्कम घेत असताना प्रत्युष काय करतो, तुम्हाला एक साडी 400 रुपयाला देतं. राईट. एक्झाम्पल आहे की एक साडी प्रत्युष तुम्हाला 400 रुपयाला देतं. त्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपये ऍड ऑन मार्जिन करून तुम्ही 500 रुपयाला ती सेल करू शकता. राईट. सो 400 रुपयाच्या साडी मागेच तुम्हाला प्रत्युष काय करतं, 10% टू 15% प्रॉफिट देत असतं. म्हणजे तुम्ही एका साडी मागे कस्टमर कडून पण प्रॉफिट काढू शकता आणि प्रत्युष कडून सुद्धा तुम्हाला प्रॉफिट भेटत असतं. म्हणजे एका साडी मागे तुम्ही दोन्ही टाईप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम येणार आहे. प्रत्युष तुम्हाला महिन्यामध्ये 1000 प्लस वेगवेगळे अपडेट देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही समजा 10% जरी काम केलं तरी तुम्ही आरामात महिना 10,000 रुपये कमवू शकता. येते लक्षात. म्हणजे ऑनलाईन काय करतो बघा, आपण बाकीचे दुसऱ्यांचे स्टेटस बघतो किंवा आपले स्वतःचे स्टेटस ठेवतो. म्हणजे आपल्या हातात मोबाईल कमीत कमी 3 ते 4 घंटे आरामात असतो. बरोबर आहे. मुलांना शाळेत काढून दिल्यानंतर किंवा ऑफिसला मिस्टरांना पाठवून दिल्यानंतर आपल्याकडे वेळच वेळ असतो दुपारचा, जो की आपण यामार्फत रिसेलिंग करून सुद्धा इन्कम या ठिकाणी घेऊ शकतो. नेक्स्ट आहे ऑफलाईन इन्कम. सो ऑफलाईन इन्कम कसं घ्यायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 ठिकाणी आपले स्टोअर्स आहेत लातूर, उदगीर. सो या ठिकाणी तुम्हाला जर समजा तुमचे कस्टमर आहेत, राईट, किंवा तुमचे रिलेटिव्ह आहेत, तुम्ही एका सिटीमध्ये राहताय आणि तुमचे कस्टमर एका सिटीमध्ये राहतायत. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नियर बाय शॉपला तुम्ही त्यांना पाठवू शकता. आपण एरवी पण तेच काम करत होतो, बरोबर आहे की नाही. आता हा बिझनेस समजलाय म्हणून तुमचं ठीक आहे, पण या ठिकाणी अगोदर ज्यावेळेस तुम्हाला सर्वसाधारण महिला होता त्यावेळेस काय करत होता तुम्ही, जेव्हा कुठून नियर बाय शॉप मधून तुम्ही खरेदी करून येता त्यावेळेस काय करत होतो आपण, चार चार बायकांना तुम्ही दाखवत होता की मी ही साडी आणली, एवढ्याला आणली, किंवा कपडा कसा आहे, सगळं सजेशन तुम्ही कोणाचं घेत होता, शेजारच्यांचं किंवा आपल्या बहिणीचं, आईचं, मावशीचं, म्हणजे कोणाचं ना कोणाचं आपण सजेशन घेत होतो. कधीही आपण एखादी साडी जरी आणली तर शांतपणे ते कपाटात नेऊन ठेवली किंवा वेअर केली अजिबात नव्हतं. ते आपण कुठून आणली, कितीला आणली, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासोबत डिस्कस करत होतो. म्हणजे आपण काय करत होतो, माउथ पब्लिसिटी करत होतो. आणि त्या लेडीजला जाऊन जरी त्या शॉप वरती खरेदी केली तरी तुम्हाला काही कस्टमर, तो शॉपवाला काही देत होता का हो? प्रश्न कळाला का माझा. तुम्ही ज्या वेळेस एखादी साडी नियर बाय शॉप मधून आणलात आणि ती 4 बायकांना दाखवलात आणि त्या 4 बायकांनी जाऊन जरी खरेदी केली तर तुम्हाला तो शॉपवाला काही देतो का? देतो का? नाही देत. बरोबर आहे. सो या ठिकाणी तुम्हाला प्रत्युष काय करणार आहे, तुम्ही नियर बाय शॉपला जरी तुमचा आयडी नंबर देऊन जरी पाठवलात तरी प्रॉफिट तुम्हाला घर बसल्या भेटणार आहे. म्हणजे किती छान प्रॉफिट आहे, जे आपल्याला देवाने एक आपल्याला देणगी दिलेली आहे, जी की तुम्ही खूप छान प्रकारे महिलाच फक्त माउथ पब्लिसिटी करू शकतात, हो की नाही. त्याचा वापर करून आपल्याला इथं बिझनेस करायचा आहे, इन्कम घ्यायचा आहे. तर प्रत्येकाच्या मनात आलं असेल, अरे हा माझी मावशी इकडे राहते, आत्या इकडे राहते, मी त्यांना पाठवू शकते, किंवा आता लग्न आहे किंवा बर्थडे आहे किंवा कुठलेही सण आता वार आहेत. सो एक एक साडी कोणी ना कोणी घेत राहतं, तर तुम्हाला इथं पण छान प्रकारचं प्रॉफिट पडू शकतं. नेक्स्ट आहे रेफरल इन्कम. रेफरल इन्कम म्हणजे काय,
बघा आता मी इथे एक तुम्हाला प्रश्न विचारेल, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती कॉन्टॅक्ट लिस्ट आहे माहिती आहे का कोणाला? कोणाच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 100 असेल, कोणाच्या 200 असतील, कोणाच्या 500 असतील, कोणाच्या 1000 असतील, बरोबर आहे. आपण कमीत कमी 100 तरी कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्याकडे असतील, बरोबर आहे. सो त्या 100 लेडीजला जर तुम्ही विचारलात की तुला एक्स्ट्रा इन्कम घ्यायला आवडेल का, कुठली लेडीज म्हणेल का हो मला आवडणार नाही, किंवा नाही नाही नाही, मला 500 रुपये आले तर नकोय मला, माझ्याकडे खूप आहे, असं कोणी म्हणेल का? किती जरी आपल्याकडे पैसा असेल किंवा किती जरी आपले मिस्टर कमवत असतील तरी पण आपण काय करतो, भाजीपाला घ्यायला गेल्यावर 1 रुपया तरी कमी करतो, 5 रुपये तरी कमी करतो, 10 रुपये तरी कमी करतो, असं म्हणतो का? नाही नाही, माझे मिस्टर खूप छान जॉब करतात, घ्या, जेवढ्याला म्हणेल तेवढ्याला घेऊन येतो का आपण? नाही येत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक लेडीजला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या प्रत्येक लेडीजला जर तुम्ही सांगितलात की तुम्ही काय बिझनेस करता, म्हणजे तुम्ही काय बिझनेस करता हे सांगणं म्हणजे रेफर करणे. जसं तुम्ही आता मीटिंग मध्ये जे आलात, तुम्हाला रेफर केलं जातं की तुम्हाला हा बिझनेस तुम्ही या पद्धतीनं करू शकता, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर समजा एका लेडीजला जरी बिझनेस रेफर केला तर त्यावरती तुम्हाला 700 रुपये इन्कम कमवू शकणार आहात. जे तुम्ही आतापर्यंत फक्त वायफळ बोलत आलात किंवा वायफळ त्या ठिकाणी रेफर करत गेलात प्रत्येक गोष्ट, कुठल्याही गोष्टीचं बघा, पार्लर छान आहे म्हणता तिथं पाठवता, शॉप चांगलं आहे म्हणता तिथं पाठवता, कुठल्याही गोष्टीचा आपण माउथ पब्लिसिटी करतो. जर कुठे समजा सेल लागलेला असेल तर सगळ्यात आपण अगोदर त्या ठिकाणी जाऊन बायकांना सांगण्याचं काम करतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही आतापर्यंत फ्री मध्ये करत होतात, आता इथून पुढे तुम्हाला जर प्रत्युष मध्ये जॉईन झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी तुम्हाला इन्कम येणार आहे. किती बेस्ट आहे बरं बिझनेस. तुम्ही काही करा, रेफर करा, ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा, कुठल्याही पद्धतीने तुम्हाला इथे इन्कम येणार आहे. नेक्स्ट आहे टीम इन्कम, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला टीम इन्कम सुद्धा येणार आहे. जसं की तुम्ही जेव्हा एखाद्या लेडीजला बिझनेस मध्ये आणता, सो त्यातून तुम्हाला या ठिकाणी मल्टिपल इन्कम तर भेटणारच आहे, पण वन टाइम जेव्हा तुम्ही एखाद्याला रेफर करता तर लाईफ टाइम तिच्याकडून तुम्हाला बिझनेस भेटणार आहे, इन्कम भेटत राहणार आहे. मॅम आवाज येतोय ना माझा? येस मॅम, क्लिअर आहे. येस येस मॅम, कारण मी येस एकटीच येस मॅम, बोलते क्लिअर बराच आहे. वेळ झाला. येस येस मॅम, थँक्यू सो मच मॅम. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता टीम इन्कम सुद्धा आहे आपल्याकडं. बघा आपण आतापर्यंत काय करत होतो, घरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण काम करतो, पण आपल्या घरातले म्हणतात का हो, की तुला हे घे आवड किंवा खूप छान काम करतेस, असं कुठलं तरी वर्ड भेटलाय का आतापर्यंत आपल्याला? बरोबर आहे. कुठलाच आवड किंवा कुठलाच आपल्याला एक चांगले शब्द पण भेटले नाहीत की खूप छान काम केलंस किंवा खूप छान भाजी झालीये, बरोबर आहे की नाही? असं कुठल्याही गोष्ट आपल्याला ऐकायला भेटत नाही. पण प्रत्युष मध्ये काय आहे माहितीये का, तुम्ही ज्यावेळेस 5,000 रुपये इन्कम घेता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सिल्वर ऑफ प्रत्युष म्हणून तुम्हाला लेवल भेटली जाते. त्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जातो, ट्रॉफी दिली जाते. म्हणजे जे की आतापर्यंत आयुष्यात कधीही होणार नव्हतं. जे तुमचं स्वप्न होतं की मला कोणीतरी त्या ठिकाणी स्टेजवर बोलवलं पाहिजे, अवॉर्ड दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात, बरोबर आहे की नाही? पण त्या घडत नसतात ऍक्च्युअल मध्ये. पण या ठिकाणी जर प्रत्युष मध्ये बघितलात तुम्ही, प्रत्युष मध्ये इन केलात तर तुम्हाला नक्की या गोष्टी अनुभवायला भेटणार आहेत. जसं की तुम्ही समजा जेव्हा 5,000 इन्कम घेताय त्यावेळेस तुम्हाला सिल्वर ऑफ प्रत्युष म्हणून अवॉर्ड भेटणार आहे. त्याचबरोबर 30,000 रुपये इन्कम घेताय तर गोल्ड म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आणि 2 लाख रुपये इन्कम घेताय तर तुम्हाला स्टार म्हणून सन्मानित केलं जाणार आहे. आणि 5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेताय तर डायमंड म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे. तर इथून पुढची लेवल ज्यावेळेस तुम्ही प्रत्युष मध्ये याल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला समजेल. येस, म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक लेडीची एक इच्छा असते की मला असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे. तर तुमचे स्वप्न नक्की प्रत्युष मध्ये आल्यानंतर कम्प्लीट होणार आहेत. तुम्ही नक्की विचार करू शकता प्रत्युष मध्ये येण्याचा. नेक्स्ट आहे आपल्याकडे स्टोअर बिझनेस मॉडेल. जसं की बघू शकता आपल्याकडे 2 टाईप मध्ये स्टोअर आहेत, होम शॉपी आणि मेगा शॉप. होम शॉपी म्हणजे घर बसल्या तुम्ही होम शॉपी चालू करू शकता, म्हणजे एका रॅक मधून सुद्धा, एका रूम मधून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. त्यासाठी बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे 20,000 रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला 10,000चा एक्स्ट्रा प्रोडक्ट सुद्धा भेटणार आहेत. म्हणजे 20,000 रुपयावरती 10,000चे प्रोडक्ट त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेत. सो या ठिकाणी तुम्ही जेव्हा ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही थोडंसं डिस्कस करू शकता होम शॉपी बद्दल. नेक्स्ट आहे मेगा स्टोअर. मेगा स्टोअर हे मार्केटला असतं, एक सिटी एक मेगा स्टोअर असतं.
सो याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, पण फॅसिलिटीज खूप छान आहेत. ऑनलाईन सेलिंग करू शकता, ऑफलाईन सेलिंग करू शकता, त्याचबरोबर होम शॉपिंग सप्लायर बनू शकता आणि रिटेल कस्टमर सुद्धा करू शकता. ऑल टाईप मध्ये तुम्हाला इथं इन्कम मेगा स्टोर मार्फत भेटणार आहे. तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल होम शॉपिंग आणि मेगा शॉप बद्दल, सो तुम्ही काय करायचं आहे, ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवलेली आहे त्यांच्याशी कॉल करून तुम्ही डिस्कस करू शकता. तुम्ही विचार करत असाल मॅम आम्हाला सगळं कळालं, आता आमच्या डोक्यात पण चालू आहे की आम्ही कोणाकोणाला रेफर करू शकतो, आम्ही कोणाकोणाला शॉपला पाठवू शकतो, आम्ही ग्रुपमध्ये कोणाकोणाला ऍड करून रिसेलिंग करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आल्या मॅम. फक्त आता एवढंच सांगा की जॉईन कसं करायचं प्रत्युषला. येस. सो या ठिकाणी तुम्हाला प्रत्युषला जॉईन करण्यासाठी हाऊ टू स्टार्ट इन प्रत्युष. सो प्रत्युषला जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथं एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिला जातो. त्यानंतर या ठिकाणी सबस्क्रिप्शन आहे आपलं 1999 रुपयाचं. त्याचबरोबर प्रत्युष ऍप डाउनलोड केलं जातं आणि जॉईन ऑल प्रत्युष ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जातं, ज्याच्यामधून तुम्हाला साडी ड्रेस ज्वेलरी जे आहे 9 प्रोडक्ट आहेत त्याची इन्फॉर्मेशन डेली टू डेली त्या ठिकाणी भेटली जाते. त्याचबरोबर हा बिझनेस कसा करायचा, कुठे करायचा, स्टेटसला काय टाकायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. येस. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्युष कम्युनिटी. सो प्रत्युष कम्युनिटी जी आहे ती आहे ही जुनी पीडीएफ असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला 36,000 पेक्षाही जास्त डिस्ट्रीब्युटर बेस आहे. त्याचबरोबर 100+ आउटलेट आहेत आणि 1,000 पेक्षाही जास्त टॉप लिडरशिप आहे. 50 लाखापेक्षाही जास्त कस्टमर बेस आहे आणि 9 प्रोडक्ट रेंज पेक्षाही जास्त प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर आता मी सांगायला खूप आवडेल मला की या ठिकाणी तुम्ही जर बघितलात तर आज आपल्याकडे 9च प्रोडक्ट रेंज आहे, पण येत्या नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे जवळपास 1500+ प्रोडक्ट येणार आहेत, जे की आपलं प्रत्युष मॉल ओपन होणार आहे संभाजीनगर मध्ये. पहिलं आपलं मॉल मार्ट जे आहे ते संभाजीनगर मध्ये ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट घरात लागणारी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी भेटणार आहे. जसं की साखर असेल, तेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भेटणार आहेत. त्याच्यातून तर तुम्ही खूप छान प्रकारे अर्निंग करू शकता. सो थँक्यू सो मच म्हणेल. मागचे तुम्ही मला 40 मिनिट झालं ऐकताय, 40 मिनिट झालं ऐकताय. एकच मिनिट द्या, मी तुमच्या समोर येईल. यस. आवाज येतोय मला माझा सगळ्यांना? येस मॅम येतोय. मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑल टाईप मधलं इन्कम तुम्हाला सांगितलेलं आहे. जरी समजा तुम्हाला कुठलं इन्कम टाईप समजलं नसेल किंवा इन्कम कसं घ्यायचं हे समजलं नसेल, तर तुम्हाला ज्यांनी ही लिंक पाठवलेली आहे त्यांच्याशी एकदा कनेक्ट करू शकता. नाशिकला नाही मॅम, आपलं मालेगावला स्टोर आहे नाशिकच्या जवळच. येस. सो या ठिकाणी नवीन गेस्ट कोण कोण आहेत त्यांनी एकदा 5 टाईप करायचं आहे, जेणेकरून मीटिंग एंड पर्यंत जे थांबतात त्यांना एक आपल्याकडे ऑफर आहे आजची. तो ती ऑफर सांगणार आहे मी. जे नवीन गेस्ट आहेत त्यांनी 5 टाईप करायचं आहे. येस. तो भरपूर नवीन गेस्ट आहेत. सो या ठिकाणी आपल्याला ऑफर असणार आहे 1999 न देता तुम्ही या ठिकाणी 1599 नी स्टार्ट करू शकता. जर समजा तुम्ही मीटिंगच्या आफ्टर मीटिंग लगेच कॉल करून सबस्क्रिप्शन देऊन या ठिकाणी फॉर्म भरून जॉईन होत असाल तर तुम्हाला 1599 रुपये ऑफर ही लागू होणार आहे. येस. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1599 का घेतले जातात हेही मी या ठिकाणी क्लिअर करेन. 1599 मध्ये तुम्हाला एक आयडी नंबर दिला जातो, राईट. सो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रत्युष ऍप दिलं जातं, 5 ग्रुप मध्ये ऍड केलं जातं. त्यानंतर तुम्हाला इथं बिझनेस शिकवला जातो. असं नाहीये की तुम्हाला फक्त जॉईन केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही दिलं जात नाही, असं नाहीये. तर प्रत्येक गोष्ट शिकवली जाते. या ठिकाणी तुम्ही बिझनेस काय करायचा आहे एवढंच नाही, तर तुम्हाला स्टेटसला काय ठेवायचं आहे किंवा सोशल मीडियावरती वर्क कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात.
त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जेव्हा ऑनलाईन ऑर्डर प्लेस करता त्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरी चार्ज हा फ्री असतो, कारण तुम्ही प्रत्युषमध्ये इन आहात यासाठी तुम्हाला लाईफ टाइम या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी चार्ज हा घेतला जात नाही. येस. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा प्रत्येकाच्या हातामध्ये एक 10,000चा मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक लेडीजच्या हातामध्ये 10,000चा मोबाईल. काय करता हो 10,000च्या मोबाईल मध्ये तुम्ही? रील्स स्क्रोलिंग करायचं काम करता, बरोबर आहे? त्याचबरोबर काय करता? म्हणजे टाइम वेस्ट घालतोय ना. रील स्क्रोलिंग म्हणजे काय, तर टाइम वेस्ट घालतोय आपण. तर त्याऐवजी जर समजा इन्कम सोर्स आपल्याला प्रत्युष मध्ये भेटत असेल तर प्रत्युष स्टार्ट करायला काहीच हरकत नाही, हो की नाही? ज्याच्यामधून आपल्याला फक्त स्टेटस ठेवायचा आहे, कुठेही घराच्या बाहेर जायचं नाहीये. आणि त्यामध्ये परत काय असतं बघा, 10,000चा मोबाईल घेतो पण महिन्याला आपल्याला त्या ठिकाणी 250 ते 350 रुपये रिचार्ज मारावा लागतो. असं आहे का हो कोणाचा मोबाईल ज्याला रिचार्ज मारायची गरज नाहीये आणि डायरेक्ट चालतो? चालतो का कोणाचा मोबाईल जर रिचार्ज नाही मारला तर? तसंच आपला आहे. एक स्टार्टिंग करण्यासाठी आपल्याला 1599 रुपयाचं सबस्क्रिप्शन असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला हे फ्री मध्ये पण दिलं असतं, पण काय असतं, फ्रीची व्हॅल्यू नसते, बरोबर आहे? असते का फ्रीची व्हॅल्यू? तुमच्याकडे एक बिसलरी पाण्याची बॉटल आहे आणि एक साध्या पाण्याची बॉटल आहे, आहे बरोबर आहे? तुम्ही कोणत्या पाण्याने हात धुवाल? साध्या पाण्याने धुवाल, बरोबर आहे की नाही? कारण बिसलरी पाणी हे याला आपण किंमत दिलेली असते किंवा पैसे देऊन त्या ठिकाणी खरेदी केलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची किंमत मोजतो त्यावेळेस आपण त्याची व्हॅल्यू करतो. त्यासाठी हे 1599 असतात. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी 1599 नाहीयेत किंवा कुठलेही हिडन चार्जेस त्याच्यानंतर तुमच्याकडून घेतले जात नाहीत. लाईफ टाइम हा बिझनेस असणार आहे. तुम्ही या जगात असो किंवा नसो हा बिझनेस ऍज इट इज चालू राहणार आहे आणि ऍज इट इज तुमच्या मुलांपर्यंत तो बिझनेस जाणार आहे. चॅट बॉक्स मध्ये प्लीज टाकू नका. ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवलेली आहे त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. कारण चॅट बॉक्स मध्ये बघून आन्सर देणं पॉसिबल नाहीये, कारण एकानंतर एक क्वेश्चन येत आहेत. सो ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवलेली आहे त्यांच्याशी तुम्ही एकदा डिस्कस करून घेऊ शकता. बघा 1599 मध्ये जास्तीत जास्त आपण एक साडी खरेदी करू शकतो, बरोबर आहे? 1599 मध्ये एक साडी खरेदी केली, आपण किती वेळेस घालतो ती साडी? 4 ते 5 वेळेस घालू शकतो. 6व्या वेळेस काय म्हणतो, मी आताच लग्नात घातली होती, आताच बर्थडेला घातली होती, आता संक्रांतीला घातली होती. म्हणजे असे कारण देऊन आपण जशाल तशी ती साडी ठेवून देतो. पण त्याच जर 1599 मध्ये आपलं भविष्य सिक्युअर होत असेल, त्याचबरोबर आपल्या मुलांचं भविष्य सिक्युअर होत असेल, तर ऑप्शन छान आहे ना बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी. कुठलाही लॉस नाहीये. 1599 जेव्हा तुम्ही देताय त्यावेळेस तुम्हाला कुठलाही लॉस नसणार आहे. तुम्ही 2 लेडीजला रेफर करताय, तुमचे पैसे रिटर्न येत आहेत. ते नाही झालं तर तुम्ही 4-5 साड्या सेल करू शकता, त्याच्यातून तुमचे पैसे रिटर्न येत आहेत, बरोबर आहे? त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ऑफलाईन कस्टमर पाठवताय किंवा एखादा समजा तुम्ही एखाद्याच्या घरी लग्न आहे आणि त्या लग्नाचा बस्ता जरी आपल्या प्रत्युषमध्ये तुम्ही बांधला तर त्या ठिकाणी तुमचे पैसे रिटर्न येत आहेत. म्हणजे प्रत्येक टाइप मध्ये एवढंच काय, तर तुम्ही वर्षभरच्या तुमच्या स्वतःसाठी साड्या, ड्रेस, ज्वेलरी जे घेताय ते जरी प्रत्युष मध्ये घेतलात तरी आपल्याला जे प्रत्युष प्रॉफिट देते 5% टू 15% प्रॉफिट देतं, त्याच्यातून तुमचं इन्कम रिटर्न येणार आहे. म्हणजे लॉस आहे का तुमचा इथे 1 रुपयाचा? तर तुमचा 1ही रुपयाचा लॉस नसेल तर बिझनेस स्टार्टअप करायला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे? आता बऱ्याच महिला म्हणतील की आमच्या मिस्टरांना विचारून सांगते किंवा आमचे मिस्टर नाही म्हणतायत. पण मला एक विचारायचं आहे की प्रत्येक लेडीज ही मिस्टरांना प्रत्येक गोष्ट सांगून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट घेत नसते, बरोबर आहे की नाही? कारण आता घरात लागणारी एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि मिस्टरांना ती आवडत नसेल तर काय करतो आपण? न सांगता ती वस्तू घेतो, घेतो की नाही? आणि हळूहळू सांगतो, बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक लेडीज ही गरजेची वस्तू आहे. आपण काय चुकीचं काम करतोय का? कारण मिस्टरांचं काय म्हणणं असतं की तुम्हाला कोणी फसवू नये किंवा असं काही ऑनलाईन नसतं, यासाठी त्यांचा विषय असतो की तुम्ही बिझनेस करू नये किंवा कुठे फसवू नये. पण तुम्ही जर या ठिकाणी बघितलं असाल तर कुठल्याही गोष्टीची फसवणूक नाहीये. आज 1000 पेक्षा 1000 या ठिकाणी लेडीज आहेत तर विनाकारण नाहीयेत किंवा आज 36,000 महिला प्रत्युष मध्ये काम करतायत. तर फ्रॉड असेल तर या ठिकाणी एवढे जॉईन झाले नसते, बरोबर आहे? सो या ठिकाणी तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे, कारण बघा देवाने एकदाच एक सुवर्ण संधी जी आहे ती एकदाच पाठवत असतं तुमच्यापर्यंत.
ही तुम्हाला घ्यायची की सोडून द्यायची हा सर्वस्वी तुमचा विचार असतो. कारण इथं कुठल्याही प्रकारचा फोर्स केला जात नाही. तुम्ही करू शकता की नाही करू शकता हे पण तुमच्यावर डिपेंड असतं. बरोबर आहे? सो या ठिकाणी तुम्ही जर प्रत्युषमध्ये इन होत असाल तर तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी आमच्या प्रत्युष मधल्या रणरागिणींनी इन्कम घेतलेलं तुम्हाला मी दाखवेल, जेणेकरून मी किती जरी बोलले तर माझ्यावर विश्वास तुमचा राहणार नाही. पण मल्टिपल लेडीजनं जेव्हा तुम्हाला सांगतील की इन्कम किती आलेलं आहे त्यांचं, सो मी या ठिकाणी रिक्वेस्ट करेल सिल्वर अँड अबोवला की तुम्ही हँड राईज करा इन्कम शेअरिंग साठी इंटरेस्टेड असाल तर. येस रुपाली मॅम, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन आला असेल, तुम्ही इन्कम शेअरिंग करू शकता. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग एव्हरीवन. खूप छान प्रेझेंटेशन दिलं आपल्या डायमंड डायरेक्टर संगीता मॅमनी. आणि आज मला खरंच सांगायला आनंद होतो की आज मी गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करते प्रत्युष मध्ये. मी प्रॉपर हिंगणघाट वरून बिलॉंग करते. माझं नाव रुपाली धारकर आहे आणि मी आज रेफरल मॉडेलवर प्रत्युष मधून 1,35,250 रुपये इन्कम घेतला आहे. हे नुसतं रेफरल मॉडेल आहे. मी रिसेलिंग आणि रिटेलिंग दोन्ही करते आणि रिटेलिंग आणि रिसेलिंगच्या माध्यमातून 75,000 रुपये इन्कम घेतलाय. वेल सेटल्ड आहे, पण कुठेतरी एक स्वतःची ओळख आहे आणि ती ओळख मला आज प्रत्युषने दिली. थँक्यू म्हणेल मी माझ्या ऑफलाईन संचिता वालेकर मॅम आणि ऑल प्रत्युष लीडरशिप टीम जी आज माझी मेंटर आहे, आणि सरांना पण ही खूप छान अशी संधी त्यांनी आज लेडीजसाठी घर बसल्या दिली आहे. घर बसल्या म्हणजे काय, तर तुम्हाला इथे प्रॉपर नॉलेज मिळतं. घराचा उंबरठा न ओलांडता तुम्ही ती सिस्टीम आणि नॉलेज फॉलो करा, तुम्हाला सक्सेस इथे नक्की मिळेल. तुमची ओळख निर्माण होते. आणि थँक्यू मॅम मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. ग्रेट मॅम अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. बघू शकता घर बसल्या पण इन्कम छान प्रकारे घेतलेला आहे मॅमनी. भाग्यश्री भाटकर मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. तुम्ही तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता. गुड इव्हनिंग. येस मॅम, बोला. आवाज येतोय मॅम? हा येतोय मॅम. हा, मी भाग्यश्री भटकर अकोल्यावरून बिलॉंग करते आणि मी प्रत्युष मध्ये सिल्वर डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. मला जॉईन करून 5 महिने झाले आणि माझं इन्कम आहे 7,000 रेफरल आणि प्लस माझी होम शॉपिंग पण आहे आणि होम शॉपिंग पण माझी घरातून छान रन करत आहे आणि रिसेलिंग पण छान होत आहे माझं. माझं ना एवढंच सांगणं असेल, ज्यांनी कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली असेल त्यांना तुम्ही नक्की कॉल करून थँक्यू म्हणा. आणि थँक्यू मॅम मला बोलण्याची संधी दिली. येस मॅम, बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. सो तुम्ही बघू शकता होम शॉपिंग घेऊन सुद्धा त्यांनी छान प्रकारे इन्कम घेतलेला आहे आणि प्लस मध्ये या ठिकाणी रिसेलिंग मार्फत आणि रेफरल मार्फत दोन्ही प्रकारे तुम्ही इन्कम घेतलात मॅम. बिग कॉंग्रॅच्युलेशन. सो या ठिकाणी नूतन वाघमारे मॅम गोल्ड डायरेक्टर आहेत. मॅम प्लीज इन्कम शेअरिंग करू शकता. नमस्ते मॅम. हॅलो एव्हरीवन. आवाज येतोय मॅम? येस मॅम, आवाज येतो. मी आळंदीवरून बिलॉंग करते. नूतन वाघमारे नाव आहे माझं आणि गोल्ड डायरेक्टर आहे. 1 वर्ष झालं प्रत्युष बरोबर आहे आणि खूप छान इन्कम. खरंच जे म्हणतोय सगळ्या लेडीज आपल्या बोलतायत प्रत्युषच्या घर बसले आहे, तर खरंच आपल्याला घराच्या बाहेर कुठेही न जाता जो आपण फावला वेळ घालवतो रील्स बघण्यावर याच्यावर, तो कुठंतरी सत्कर्मी लावून आपल्याला स्वतःला सक्षम व्हायचं आहे. या माध्यमातून तुम्हाला राहुल सरांनी एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आपल्यासाठी निर्माण केलेला आहे आणि मी वर्ष झालं त्याच्यात वर्क करते आणि मी 70,000 प्लस इन्कम घेतलेला आहे. खूप छान वाटतं, हॅपी वाटतं. आपण स्वतःसाठी काहीतरी करतो आणि आपल्यामुळं आज कुटुंबाला सुद्धा छान काहीतरी देऊ शकतो. याच्यातून खूप मोठा आनंद मिळतो. थँक्यू मॅम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मॅम बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. येस. सो या ठिकाणी नेक्स्ट आहे जयश्री सोनसळे मॅम. त्या पण प्लीज मॅम तुम्ही तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता. थँक्यू मॅडम. माझे नाव जयश्री सोनसळे आहे. मी अहिल्यानगर येथून बिलॉंग करते आणि माझे इन्कम आहे 40,000 प्लस आहे मॅम. 40,950 रुपये. मी हे इन्कम कुठे घराच्या बाहेर न जाता घेतलेलं आहे. फक्त मोबाईलवरून आपल्या फावल्या वेळेनुसार काम करून इन्कम घेतलेलं आहे मॅम.
आणि मोबाईलचा असाही एक उपयोग होतो नाही का, जे की आपण रील्स वगैरे पाहतो हे करतो त्यापेक्षा आपण मोबाईलचा असा एक इन्कम घेण्यासाठी परत आपला नेम फेम मनी यातून सगळं मिळतं मॅम. थँक्यू मॅम मला बोलण्याची संधी दिली. बघू शकता म्हणजे या ठिकाणी वयाची सुद्धा अट नाहीये. मॅडमचं जर वय बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचं इन्कम पण छान प्रकारे आहे आणि त्या घरात बसून त्या ठिकाणी इन्कम घेत आहेत. ग्रेट मॅम, बिग कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. संध्या मॅम तुम्हाला अनम्यूट करत आहे. प्लीज इन्कम शेअरिंग करा. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय मॅम? येस मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग मॅम. मी संध्या संतोष जानतिने ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करते प्रद्यूषमध्ये आणि मला जॉईन होऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. तरी माझं इन्कम 85,000च्या वर आहे मॅडम. मी नवीन गेस्टला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही ही इन्कमवर डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवून जॉईन होऊ शकता. थँक्यू सगळ्या लीडरला मला बोलायचा चान्स दिला मॅडम. थँक्यू सो मच. येस मॅम, ग्रेट मॅम, बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. सो या ठिकाणी प्रियंका चौधरी मॅम आहेत. प्लीज मॅम तुम्ही तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता. आवाज येतोय मॅडम माझा? येस मॅम. मी प्रियंका चौधरी, मी जामनेरवरून बिलॉंग करते. माझे अपलाईन आहे उज्ज्वला डोंगरे मॅडम. आज प्रत्युषमध्ये येऊन मी खूप छान वर्क केलेलं आहे. आज माझं रेफरचं इन्कम आहे 35,200 आणि रिसेलिंगचं आहे 75,200. आज मी म्हणजे नवीन गेस्टला हेच सांगणार आहे की तुम्ही जे आज तुम्हाला ज्यांनी लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही आधी थँक्यू म्हणा आणि आमच्या प्रत्युषला जॉईन व्हा. थँक्यू मॅडम मला तुम्ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस येस मॅम, ग्रेट मॅम, बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. येस वैशाली महाजन मॅम, मी तुम्हाला अनम्यूट होऊ शकता ऑलरेडी. येस मॅम. हॅलो एव्हरीवन. माझं नाव वैशाली महाजन. मी लातूरहून बिलॉंग करते. मी कंपनीमध्ये ऍज अ स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे सध्या. तर मी आतापर्यंत जे इन्कम घेतलेलं आहे तर मी प्रत्युषच्या स्टार्टिंग पासून आहे म्हणजे जवळजवळ आज 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत मी कंपनीशी कनेक्ट आहे. तर माझं आतापर्यंत इन्कम आहे 4,95,000 प्लस. तर म्हणजे बघू शकता की आपण हे इन्कम जे घेतलेलं आहे मी ते घरी बसून घेतलेलं आहे. वर्क फ्रॉम होम करून घेतलेलं आहे. आपण आज मोबाईलचा उपयोग करतो फक्त रील स्क्रोल करतो. आपण म्हणजे आपल्या कामाचं बघत नाही. आज जर आपण या मोबाईल थ्रू आपलं जर काम केलं तर आज आपण हे इन्कम घेऊ शकतो. मला एकच सांगायचं आपण 10,000चा 12,000चा मोबाईल घेतोय. तर त्याचा काहीतरी उपयोग करून आज आपण इन्कम जर घेतलं तर आपण एक सेल्फ म्हणजे आपण डेव्हलप होऊ शकतो त्याच्यामध्ये. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. तर मला एकच सांगायचंय की प्रत्येक लेडीजना जे कोणी नवीन गेस्ट आहेत त्यांनी एकच विचार करा. आज आपण 10,000चा मोबाईल घेऊ शकतोय. 10-12,000चा मोबाईल आपण वापरतोय. तर पण आज मॅडमनी तुम्हाला ऑफर सांगितलेली आहे 1,599ची. तर तुम्ही त्या संधीचा फायदा करून घेऊन मोबाईलवर तुम्ही त्याच्यावर इन्कम करू शकता. इन्कम घेऊ शकता. आणि खरंच हा प्लॅटफॉर्म जो आहे तो खूप सुंदर आहे. कारण इथं आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्याचबरोबर आपली पण लाईफ चेंज होते. कदाचित तुम्ही या बिझनेसमध्ये आल्यानंतर तुमचंही लाईफ चेंज होईल. फक्त गरज आहे तुम्हाला एक निर्णय घ्यायची आणि तुम्हाला ज्यांनी कोणी लिंक दिले पहिल्यांदा त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. कारण ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सो सगळ्यांनी मला वाटतं मॅडमनी तुम्हाला प्रत्येक पॉइंट समजून सांगितलेला आहे. की तुमचे हसबंड नाही म्हणणार आहेत. मग त्यांना तुम्हाला ते पटवून द्यायचं आहे. आज आपल्याकडे जे काही म्हणजे डॉक्युमेंट आहेत, जे काही सर्टिफिकेट आहे ते त्यांना दाखवा. पण आपल्याला करायचंय ना तर आपण ती जिद्द सोडायची नाहीये. ही अपॉर्च्युनिटी डबल तुमच्या दारापर्यंत येणार नाहीये. आलेली आहे तर त्याचा नक्कीच उपयोग करा. सो थँक्यू संचिता मॅम की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. मॅम, ग्रेट मॅम, बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. सो इन्कम शेअरिंग भरपूर झाले आता. मी लास्ट इन्कम शेअरिंग घेईल नलिनी मॅमचं. मॅम तुम्हाला मी अनम्यूट करते. इन्कम शेअरिंग करू शकता. सो बाकीच्यांना सॉरी म्हणेल मी. ऑप्शन आला असेल मॅम तुमच्याकडे. हो मॅम. आवाज येतो का मॅडम? येस मॅम, आवाज येतो. हा, माझं नाव नलिनी पंडागळे. मी डोंबिवलीवरून बिलॉंग करते. मला प्रत्युषमध्ये येऊन 6 महिने झाले. पण प्रत्युषचा प्लॅटफॉर्म इतका छान आहे ना की खरंच खूप छान आहे. आणि मी जेव्हा जॉईन केलं ना
त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या मुलाने पैसे दिले होते. ते औषधासाठी दिले होते. पण मी जेव्हा ही संधी आली मला, तर मी ते पैसे नाही इकडे यूज केले. कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही मॅडम. आणि एकदा आलेली संधी मला गमवायची नव्हती आणि म्हणून मी ते पैसे इकडे यूज केले. यशला इन झाले आणि आता माझं सिल्वर डायरेक्टर मी पूर्ण केलंय आणि लवकरच मला गोल्ड डायरेक्टर पद घ्यायचं आहे. आणि मी ते आता जेव्हा आपलं अवॉर्ड फंक्शन असणार आहे ना मॅडम, तेव्हा मी नक्कीच गोल्ड डायरेक्टर असणार आहे. आणि मी नवीन गेस्टला हेच सांगेन की तुम्ही सुद्धा ना या संधीचा फायदा घ्या, की आपल्याला जो मान सन्मान मिळतो ना इथे, तो खरंच खूप छान असतो. तर तुम्ही इन व्हा आणि स्वतः आपलं स्वाभिमानाने पैसे जे आपण कमवतो ना, ते खरंच खूप ग्रेट असतात. आणि आमच्या स्वाती मॅम, संचिता मॅम, दीपाली मॅम सर्व खूप सुंदर प्रकारे आपल्याला सांगत असतात, शिकवत असतात. काही चुकलं तर ओरडला तरी राग मानून नाही घ्यायचा, पण खूप छान प्रकारे आम्हाला ते सांगत असतात. तेच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तर थँक्यू म्हणून मी आमच्या राहुल सरांना, कीर्ती मॅमना आणि ऑल लीडर्सना आणि आमच्या गोल्ड डायरेक्टर आहेत आमच्या निधी मॅम, त्या माझ्या मेंटर आहेत. मी त्यांचंच बघून सगळं शिकत असते. तर थँक्यू मला संधी दिली मॅम. बेस्ट ऑफ लक मॅम नेक्स्ट लेवल साठी. Thank you. अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू. येस, सो या ठिकाणी तुम्हाला ज्यांनी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करायचा आहे, थँक्यू म्हणायचं आहे. कारण बघा तुम्हाला इथं आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली असते. मेहनत इन तुम्हाला इंस्टाग्रामवरून आणलेलं असतं, युट्यूबवरून आणलेलं असतं. सो त्यांना तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणता, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही एक आनंद देताय. कारण एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद देणं हा पण खूप मोठी गोष्ट असते. सो त्या ठिकाणी तुम्ही नक्की त्यांना थँक्यू म्हणा. अँड थँक्यू सो मच. मला तुम्ही तुमचा किमती वेळ दिलात. अँड तुम्ही जर इन होत असाल प्रत्युष मध्ये, तर सगळ्यांचं ऑलवेज वेलकम असणार आहे. अँड थँक्यू सो मच अँड गुड नाईट.